हॅलो फ्रेंड्स, आज आपण स्टँडर्ड 7चा सब्जेक्ट मॅथ पाहणार आहोत. यातील आपलं थर्ड लेसन स्टार्ट झालेलं आहे, HCF अँड LCM. आपण या लेसनमध्ये HCF कसा काढतात व LCM कसा काढतात या दोघा गोष्टींचा अभ्यास केलेला आहे. तर फ्रेंड्स, आपल्याला आज या दोघा गोष्टींवर आधारित असा जो प्रॅक्टिस सेट आहे 14 हा आज आपल्याला सॉल्व करायचा आहे. तर चला फ्रेंड्स, आज आपण हा प्रॅक्टिस सेट सॉल्व करूया. यातील फर्स्ट क्वेश्चन आहे, चूज द राईट ऑप्शन्स. यातील फर्स्ट क्वेश्चन मग आहे, द HCF ऑफ 120 अँड 150 इज. आता 120 अँड 150 या दोघांचा HCF विचारलेला आहे. या ठिकाणी आपल्याला ऑप्शन्स दिले आहे. फर्स्ट ऑप्शन दिलेला आहे 30, सेकंड दिला आहे 45, थर्ड दिला आहे 20 अँड फोर्थ दिला आहे 120. या चारही ऑप्शनपैकी या दोघांचा HCF काय आहे हे आपल्याला या ठिकाणी विचारलं आहे. तर फ्रेंड्स, आपण अंदाजाने HCF सांगू शकत नाही, मग त्यासाठी आधी आपण या दोघांचा HCFच काढूया या ठिकाणी. तर आपण या ठिकाणी सेकंड आपण जी मेथड शिकली आहोत त्याच मेथडने याचा HCF काढून घेऊ. तर पहा फ्रेंड्स, या ठिकाणी फर्स्ट मी घेतला आहे 120 अँड सेकंड कॉलममध्ये घेतला आहे मी 150. तर पहा फ्रेंड्स, या लास्टला 0 आहे फर्स्ट याच्यात आणि सेकंड याच्यामध्ये लास्टला 0 आहे, म्हणजेच या दोघांना 2ने डिवाईड होऊ शकतं. म्हणून आपण याला 2ने डिवाईड करू. मग पहा, 2 6चा 12, 2 0चा 0, 2 7चा 14, 15मधून 14 गेलं राहिला 1, म्हणजे हा झाला 10, म्हणजे 2 5चा 10. आता या ठिकाणी आला 60 आणि 75. मग लास्टला 0 आहे, याला 2ने डिवाईड होईल, पण या ठिकाणी लास्टला 5 आहे, म्हणजे याला 2ने डिवाईड होणार नाही. मग याला आपण 3ने डिवाईड करू शकतो का? 60ला तर करू शकतो, कारण 6ला 3ने भाग जातो. आता या दोघांची ॲडिशन करावी लागेल. 7 + 5 12 होतात. 12ला 3ने डिवाईड होतं का? हो, 12ला 3ने डिवाईड होतं, म्हणून 75ला सुद्धा 3ने डिवाईड होईल. मग आपण याला 3ने डिवाईड करू. 3 1चा 3, 3 2चा 6, 3 0चा 0. पहा फ्रेंड्स, मग त्यानंतर दिले 75. 3 1चा 3, 3 2चा 6, 7मधून 6 गेले राहिला 1, मग हा या ठिकाणी झाला हा 15, 3 5चा 15. ओके. आता या ठिकाणी आपल्याला 20 आणि 25 हे दोघं नंबर्स मिळालेले आहेत. 20ला तर 2ने डिवाईड होईल फ्रेंड्स, पण 25ला 2ने डिवाईड होणार नाही, कारण लास्टला 5 आहे. मग 3ने तर 20ला डिवाईड होणार नाही, 25लाही 3ने डिवाईड होत नाही. मग आपली कसोटी बघा, या ठिकाणी 0 आणि या ठिकाणी 5 आहे. ज्या नंबर्सच्या एंडिंगला म्हणजेच युनिट प्लेसला 0 किंवा 5 असेल अशा नंबरला 5ने डिवाईड होतं, म्हणून या ठिकाणी आपण याला 5ने डिवाईड करूया. मग 5 4चा 20 अँड 5 5चा 25. आता 5 हा प्राईम नंबर आहे, 5ला 5नेच डिवाईड होईल, परंतु 4ला 5ने डिवाईड होत नाही. मग दोघांना एकाच नंबरने डिवाईड होईल असा कोणताच नंबर आता नाही, मग आपल्याला या ठिकाणीच थांबावं लागणार. तर चला फ्रेंड्स, आपण आता याचा HCF काढू. मग या ठिकाणी म्हणायचं देअरफॉर HCF इज इक्वल टू, याचे जे फॅक्टर्स आले ते फॅक्टर्स आपण या ठिकाणी लिहू. 2 × 3 × 5. पहा फ्रेंड्स, 5 3चा 15, 15 2चा 30. या ठिकाणी याचा HCF किती आलेला आहे? 13. या ठिकाणी आपल्याला 13 ऑप्शन कितीला दिले? नंबरला दिले, फर्स्ट नंबरला. मग आपली जी फिल इन द ब्लँक्स होती, या ठिकाणी आपण म्हणायचं 120 अँड 150चा HCF किती येणार आहे फ्रेंड्स? मग 30. ओके. या पद्धतीने आपण फर्स्ट क्वेश्चन सॉल्व केलेला आहे. तर चला आपण आता सेकंड क्वेश्चनकडे वळणार आहोत. सेकंड क्वेश्चन दिलेला आहे, द HCF ऑफ दिस पेअर ऑफ नंबर्स इज नॉट 1. पहा, या ठिकाणी आपल्याला सेकंड क्वेश्चनमध्ये म्हटलेलं आहे, खालीलपैकी कोणती अशी जी पेअर आहे की या संख्येचा मसावी हा 1 येत नाही. म्हणजे कोणती अशी पेअर आहे की तिचा मसावी फक्त 1 येणार नाही. आता यासाठी आपल्याला प्रत्येक पेअरचे HCF काढून घ्यावे लागणार आहेत आधी. तर चला मग आपण यांचे HCF काढूया. या ठिकाणी माझी 13 आणि 17 ही जी फर्स्ट पेअर आहे हिचे HCF काढून घेते. या ठिकाणी म्हणणार आहे मी 13 आणि या ठिकाणी 17. ओके फ्रेंड्स, पहा 13 आणि 17 हे दोघं कसे आहेत? प्राईम नंबर आहेत, यांना स्वतःनेच भाग जातो. मग असे जे प्राईम नंबर्स असतात यांना फक्त 1ने डिवाईड होतं. मग या ठिकाणी येणार आहे याचं 13 आणि या ठिकाणी येणार आहे 17. ओके. म्हणजे मग 13 आणि 17चा HCF काय येणार आहे फ्रेंड्स? मग या ठिकाणी म्हणायचं देअरफॉर HCF इज इक्वल टू, यांचा HCF 1च येईल. आता सेकंड पेअर दिली आपल्याला या ठिकाणी 29 अँड 20. आता पहा, 29 हा काय आहे? प्राईम नंबर आहे.
20ला जरी भाग जात असेल 2ने 5ने 10ने 20ने, परंतु 29ला कशानेच भाग जात नाही, तो प्राईम नंबर आहे. म्हणून यालाही म्हणजे असा एकही नंबर नाही की या दोघांना एकाच संख्येने भाग जाईल. म्हणून या ठिकाणी याला पुन्हा 1नेच डिवाईड होऊ शकतं. म्हणून मग याचाही HCF आपल्याला या ठिकाणी लिहावं लागेल. देअरफॉर HCF इज इक्वल टू 1. याचाही HCF 1च आला. आता थर्ड पेअर आहे फ्रेंड्स. थर्ड पेअर्समध्ये दिलेले आपल्याला 40 अँड 20. दोघांच्या लास्टला 0 आहे, म्हणजे दोघांना 2ने डिवाईड होणार आहे. 2 2चा 4, 0चा 0, 2 1चा 2, 2 0चा 0. पुन्हा लास्टला दोघं ठिकाणी 0 आहे म्हणून पुन्हा 2ने डिवाईड होईल. 2 1चा 2, 2 0चा 0, 2 5चा 10. आता बघा या ठिकाणी 0 आहे, या ठिकाणी 5 आहे, म्हणजे याला 5ने डिवाईड होईल. 5 1चा 5, 5 2चा 10, 5 1चा 5. आता यापुढे यांचे फॅक्टर्स निघणार नाही, मग आपण इथंच थांबावं लागेल. आता याचा HCF आपल्याला काढायचा आहे. देअरफॉर HCF इज इक्वल टू, याचे फॅक्टर्स द्यावे लागतील. 2 × 2 × 5 इज इक्वल टू 5 2चा 10, 10 2चा 20. याचा HCF आला फ्रेंड्स या ठिकाणी 20. आपल्याला काय विचारलं आहे, कोणाचा HCF 1 येत नाही. आता याचा HCF तर 1 येत नाही, पण लास्ट नंबर काय त्याचंही आपल्याला चेक करून घ्यावं लागेल एकदा. मग ही जी लास्ट पेअर दिलेली आहे आपल्याला 14 अँड 15. बघा या ठिकाणी 14ला 2ने डिवाईड होईल, तर 15ला 2ने डिवाईड होणार नाही. 15ला 3ने डिवाईड होईल, तर 14ला 3ने डिवाईड होणार नाही. असा एकही नंबर नाही की ज्याने या दोघांना डिवाईड होईल. म्हणून या ठिकाणी याचा HCF पण पुन्हा 1च येणार आहे फ्रेंड्स. मग आपल्याला या ठिकाणी म्हणावं लागेल देअरफॉर HCF इज इक्वल टू 1. या तिघं पेअर्सचे HCF 1 आहेत, परंतु 40 आणि 20 ही जी पेअर आहे हिचा एकट्याचाच HCF 20 आहे आणि आपल्याला अशीच पेअर विचारलेली आहे. मग आपण या ठिकाणी आन्सर म्हणायचं देअरफॉर द HCF ऑफ 40 and 20 numbers is not 1. ओके फ्रेंड्स, पहा या ठिकाणी फक्त 40 आणि 20 यांचाच HCF 1 आलेला नाही. ओके, या पद्धतीने आपल्याला या ठिकाणी सेकंड क्वेश्चनही कंप्लीट झालेला आहे फ्रेंड्स. आता आपल्याला फर्स्टमधले दोघं क्वेश्चन झाले. आता आपल्याला क्वेश्चन सेकंड दिलेला आहे, फाइंड द HCF अँड LCM. या ठिकाणी आपल्याला या नंबरचे LCM पण काढायचे आहे आणि HCF पण काढायचं आहे. तर पहा फ्रेंड्स, त्यासाठी आपल्याला आधी काय करावं लागेल, यांचे फॅक्टर्स काढावे लागणार आहे. मग आपण या पेअरचे फॅक्टर्स काढून घेऊ. पहा नंबर दिला आहे 14 अँड 28. ओके, लास्टला 4 आहे आणि या साईडला लास्टला 8 आहे, म्हणजे या दोघांना 2ने डिवाईड होईल. 2 7चा 14, 2 1चा 2, 2 4चा 18. आता 7ला 7नेच डिवाईड होतं, मग 7ने 14ला डिवाईड होतं का? हो, 7च्या टेबलमध्ये 14 येतो, म्हणजे या ठिकाणी आपल्याला 7ने डिवाईड करता येईल. 7 1चा 7, 7 2चा 14. या दोघांना पुढे कुठल्याच नंबरने डिवाईड होत नाही, म्हणून या ठिकाणीच आपल्याला थांबावं लागणार आहे. तर चला फ्रेंड्स, मग आता आपण यांचे HCF आणि LCM काढून घेऊ. मग या ठिकाणी म्हणायचं देअरफॉर HCF इज इक्वल टू, HCF म्हणजे फक्त या साईडचे आपल्याला फॅक्टर्स घ्यायचे असतात. 2 × 7 इज इक्वल टू 7 2चा 14. HCF किती आला फ्रेंड्स आपला? 14. ओके, आणि पहा फ्रेंड्स, आता काढायचं आहे आपल्याला LCM. आता LCMसाठी हे फॅक्टर्स तर आपल्याला घ्यावेच लागतील, पण त्यासोबतच आपल्याला हे खालचे फॅक्टर्सही घ्यावे लागणार आहे. एक हा घेत नसतात, कारण कोणत्याही नंबर्सला 1ने मल्टिप्लाय केलं तर तीच संख्या आपल्याला मिळत असते. म्हणून 1 न घेता आपण या ठिकाणी 2 घेणार आहोत. आता इथपर्यंत तर माहिती आहे आपल्याला 7 2चा 14, 14 2चा 28. या ठिकाणी आपलं HCF आलेला आहे 14 आणि LCM आलेला आहे 28. ओके फ्रेंड्स, चला तर मग आपण नेक्स्ट क्वेश्चनकडे वळणार आहोत. नेक्स्ट दिलेलं आहे आपल्याला 32 अँड 16. या दोघांचंही आपल्याला HCF आणि LCM काढायचं आहे. HCF आणि LCM काढताना फ्रेंड्स तुमचे टेबल लर्न असायला हवेत. तुमचे टेबल लर्न असले तरच तुम्हाला कळेल की या नंबरला कोणत्या संख्येने डिवाईड करता येणार आहे. चला मग आधी आपण आता 32 आणि 16 या दोघांचे फॅक्टर्स काढूया. 32
अँड 16. ओके, 32मध्ये लास्टला 2 आहे म्हणजे याला 2ने डिवाईड होणार, आणि 16मध्ये लास्टला 6 आहे म्हणजे या नंबरलाही 6ने डिवाईड होणार आहे. मग या दोघांना आपण 2ने डिवाईड करूया. 2 1चा 2, 3मधून 2 गेला राहिला किती 1, हा झाला 12. 2 6चा 12, 2 8चा 16. आता या ठिकाणी 6 आहे लास्टला म्हणजे याला 2ने डिवाईड होईल, आणि 8ला तर 2ने डिवाईड होतंच, म्हणून या दोघांना आपण पुन्हा 2ने डिवाईड करू. 2 8चा 16, 2 4चा 8. हे दोघं नंबर्स पुन्हा 2च्या टेबलमध्ये येतात म्हणून यांना पुन्हा आपण 2ने डिवाईड करणार आहोत. 2 4चा 8, 2 2चा 4. आता पहा फ्रेंड्स, 4ला आणि 2ला 2ने डिवाईड होतं म्हणून पुन्हा आपण 2ने डिवाईड करू. 2 1चा 2, 2 2चा 4, आणि या ठिकाणी 2 1चा 1. आता ह्यापुढे दोघांना काही कोणत्या एकाच सारख्या संख्येने भाग जाणार नाही म्हणून आपल्याला या ठिकाणीच थांबावं लागेल. तर चला फ्रेंड्स, आपण आता फॅक्टर्स काढून घेतलेले आहेत. आता आपण यांचं HCF आणि LCM काढूया. मग या ठिकाणी म्हणायचं देअरफॉर HCF इज इक्वल टू, हे फॅक्टर्स उभ्या साईडचे आपल्याला घ्यावे लागतील. ते दिलेले आहे 2 मल्टिप्लाइड 2 मल्टिप्लाइड 2 मल्टिप्लाइड 2. या ठिकाणी 4 टाइम 2 आलेला आहे. आता आपल्याला यांचं मल्टिप्लिकेशन करावं लागणार आहे. 2 2चा 4, 4 2चा 8, 8 2चा 16. या ठिकाणी पहा फ्रेंड्स, आपला HCF आलेला आहे 16. ओके, तर चला आपण आता LCM काढूया. देअरफॉर LCM इज इक्वल टू, हे तर आपल्याला HCFचे सगळे फॅक्टर्स घ्यावेच लागणार आहेत, पण त्यासोबतच आपल्याला घ्यावं लागणार आहे खालच्या साईडचे फॅक्टर्स. या ठिकाणी दिलं आहे आपल्याला पुन्हा एक 2 दिला आहे, 1 घ्यायची काही आवश्यकता नाही. चला फ्रेंड्स, मग आपण यांची पुन्हा मल्टिप्लिकेशन करू. 2 1चा 2, 2 2चा 4, 4 2चा 8, 8 2चा 16, 16 2चा 32. आपल्या या ठिकाणी फ्रेंड्स HCF आलेला आहे 32. ओके फ्रेंड्स, चला आता क्वेश्चन नंबर 3. क्वेश्चन नंबर 3मध्ये आपल्याला 3 नंबर्स दिलेले आहेत. तर आपल्याला 3 नंबर्सचं ॲट अ टाईम आपल्याला यांचे फ्रॅक्शन्स काढावे लागणार आहेत. आधी आपण यांचे फ्रॅक्शन्स काढण्यासाठी आपण कॉलम आखूया. फर्स्ट कॉलममध्ये मी 17 लिहिणार, सेकंडमध्ये मी 102, अँड थर्ड कॉलममध्ये मी लिहिणार आहे 170. ओके, तर पहा फ्रेंड्स, या ठिकाणी लास्टला 7 दिलेला आहे म्हणजे याला 2ने डिवाईड होणार नाही. या ठिकाणी 2ने डिवाईड होईल, या ठिकाणीही होईल, पण ह्या 17ला 2ने डिवाईड होत नाही म्हणून याला आपल्याला 2ने डिवाईड करता येणार नाही. तर फ्रेंड्स, मग बघा, आपल्याला 17 हा तर प्राईम नंबर आहे, 17ला 17नेच डिवाईड होतं. मग आपल्याला हे चेक करावं लागेल की 17ने 102ला आणि 117ला डिवाईड होतं की नाही. यासाठी आपल्याला 17चा टेबल लर्न असणं आवश्यक आहे. पुन्हा पुन्हा सांगते, टेबल लर्न करणं खूप गरजेचं आहे. तर चला फ्रेंड्स, मग आता आपण याला 17ने डिवाईड करूया. 17 1चा 17, 17 6चा 102, अँड 17 10चा 170. ओके फ्रेंड्स, आता पहा, या ठिकाणी 1ला तर कोणताच नंबरने डिवाईड होणार नाही, पण 6ला 2ने डिवाईड होतं, 10लाही 2ने डिवाईड होतं, म्हणून आपण या दोघांना 2ने डिवाईड करूया. आता या ठिकाणी हा 1 जसं तसं आपल्याला खाली घ्यावं लागणार आहे. 2 3चा 6, 2 5चा 10. ओके फ्रेंड्स, आता 3 हा प्राईम नंबर आहे, 5सुद्धा प्राईम नंबर आहे. यांना कोणत्याच एकाच सारख्या संख्येने भाग जाणार नाही म्हणून आपण याच ठिकाणी थांबणार आहोत. तर पहा फ्रेंड्स, आता आपण याचे HCF काढूया. मग म्हणून घ्यायचं आपण या ठिकाणी देअरफॉर HCF इज इक्वल टू, या ठिकाणी काय दिले आपल्याला फॅक्टर्स 17 मल्टिप्लाइड 2. मग पहा फ्रेंड्स, या ठिकाणी 17 2चा किती येतो 34. मग या ठिकाणी आपला HCF झाला 34. आता आपल्याला काय काढावं लागणार आहे फ्रेंड्स, LCM काढावं लागणार आहे. तर पहा, LCM इज इक्वल टू, हे फॅक्टर्स आधी घेऊया आपण. 17 मल्टिप्लाइड 2 मल्टिप्लाइड 3 मल्टिप्लाइड 5. ओके फ्रेंड्स, आता या ठिकाणी बघा, आता या ठिकाणी 17 2चा तर 34 येतो आणि 3 5चा काय येतो फ्रेंड्स 15. ठीक आहे, मग 3 5चा 15 आणि 34 यांची आपण मल्टिप्लिकेशन करू. ती मल्टिप्लिकेशन येते फ्रेंड्स या ठिकाणी 510. मग आपल्या या ठिकाणी HCF आला 510. ओके, चला आता आपण नेक्स्ट क्वेश्चन सॉल्व करूया.
या ठिकाणी आपल्याला नेक्स्ट पेअर दिलेली आहे 23 अँड 69. या दोघांचेही आपल्याला आधी फॅक्टर्सच काढावे लागतील. फॅक्टर्स काढण्यासाठी आधी आखून घ्या. 23 69. पहा आता 23 तर प्राईम नंबर आहे. 23ला तर 23नेच डिवाइड होणार आहे. पण मग 69ला 23ने डिवाइड होतं का? तर हो फ्रेंड्स, 69ला 23ने डिवाइड होतं कारण 23च्या टेबलमध्ये 69 येतो. मग या ठिकाणी आपण या दोघांना 23ने डिवाइड करूया. 23 वनचा 23 आणि 23 3चा काय आला फ्रेंड्स 69. मग आता या ठिकाणी फॅक्टर्स आला आपलं 1 आणि 3. मग आता 1 आणि 3ला दोघांना एकच कोणत्या नंबर्सने भाग जातो का? तर नाही. मग याला 1नेच डिवाइड होईल. 1चा 1 आणि 3चा 3. मग या ठिकाणी पहा फ्रेंड्स, आता आपले फॅक्टर्स आलेले आहेत. आता मग आपण HCF आणि LCM काढूया. याचा HCF येतो फ्रेंड्स, या ठिकाणी म्हणावं लागेल आपल्याला 23 मल्टिप्लाय 1 इज इक्वल टू 23. म्हणजे आपला HCF आला 23. आता आपल्याला काढावं लागणार आहे LCM. देअरफॉर LCM इज इक्वल टू 23 मल्टिप्लाय, हे दोघं 1 घ्यायची काय आवश्यकता नाही. घेतलं तरी चालतं, नाही घेतलं तरी चालतं, कारण 23 1चा 23च येणार आहे. मग आपण या ठिकाणी राहिलेला हा 3 घेणार आहोत. ओके, तर आपण आता याचं मल्टिप्लिकेशन करू. पहा आता 23 1चा 23 आणि 23 3चा किती येतो 69. मग या ठिकाणी आपलं LCM झालं फ्रेंड 69. ओके, चला आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे. आता 5th नंबरचा क्वेश्चन आहे. या ठिकाणी पहा फ्रेंड्स, दिलेलं आहे आपल्याला 21 49 अँड 84. या तिघांचेही आपल्याला आधी फॅक्टर्स काढावे लागणार आहेत. तर चला आपण याचे फॅक्टर्स काढून घेऊ. 21 49 अँड लास्ट कॉलममध्ये येणार आहे 84. ओके फ्रेंड्स, पहा आता या ठिकाणी यांना कोणत्या तिघांनाही कोणत्या एकच संख्येने भाग जातो का, त्याचा आपल्याला विचार करावा लागणार आहे. मग आपल्याला पुन्हा टेबल बोलून पाहावे लागतील. लास्टला 1 आहे म्हणजे 2ने डिवाइड होणार नाही. 3च्या टेबलमध्ये 21 येतो, याची ॲडिशन होते तुमची 13 म्हणजेच 49ला 3ने डिवाइड होणार नाही, 3 पण चालणार नाही. 4च्या टेबलमध्ये हे येत नाही, 5च्या टेबलमध्ये येत नाही, 6च्या टेबलमध्ये 6च्या टेबलमध्ये पण येत नाही. मग 7च्या टेबलमध्ये येतात का बघूया. 7 येतो. पहा 7च्या टेबलमध्ये तिघं नंबर्स येतात. मग आपण याला 7ने डिवाइड करायचं. पहा 7 3चा 21, 7 7चा 49, 7 1चा 7, 8मधून 7 गेला राहिला 1, मग हा आला 14, 7 2चा 14. आता पहा फ्रेंड्स, या ठिकाणी आला आपला 3 7 अँड 12. आता बघा 7 तर प्राईम नंबर आहे, 7ला तर 7नेच डिवाइड होईल, पण 3ला 3ने डिवाइड होऊ शकतं आणि 3च्या टेबलमध्ये 12 येतो. म्हणजे या 2 नंबर्सला आपण 3ने डिवाइड करू शकतो. मग आपण हा 7 जसला तसा खाली घेऊन टाकू. मग आपण याला 3ने डिवाइड करू. 3 1चा 3, 7 जसा तसा खाली आला आणि 3 4चा 12. ओके फ्रेंड्स, आता यापुढे यांचे फॅक्टर्स निघणार नाही म्हणून आपण इथंच थांबूया. मग आता आपण यांचं HCF काढू. देअरफॉर HCF इज इक्वल टू काय आले आहेत फ्रेंड्स आपले फॅक्टर्स 7 मल्टिप्लाय 3. पहा मग आपलं HCF झालं या ठिकाणी 7 3चा किती होतो फ्रेंड्स, 7 1चा 7, 7 2चा 14, 7 3चा 21. म्हणजे या ठिकाणी आपला HCF झालेला आहे 21. मग आपण आता LCM काढूया. LCM इज इक्वल टू, आता LCM काढण्यासाठी आपल्याला हे उभे फॅक्टर्स घ्यावे लागतील आधी, त्यानंतर हे खालच्या साईडचा 7 मल्टिप्लाय 4. मग पहा 7 3चा तर 21 येतोच आणि त्यानंतर 7 4चा किती होणार आहे 28. आणि या दोघांचं मल्टिप्लिकेशन केल्यावर आपला मल्टिप्लिकेशन येणार आहे फ्रेंड्स, या ठिकाणी मल्टिप्लिकेशन येतं 588. ओके, या ठिकाणी आपला सेकंड क्वेश्चन कंप्लीट झालेला आहे.
तर आता आपण वळूया आपल्या थर्ड नंबरच्या क्वेश्चनकडे. आपला थर्ड नंबरचा क्वेश्चन दिला आहे फाइंड द LCM. आता या ठिकाणी आपल्याला फक्त ह्या दिलेल्या नंबरचा काय शोधायचं आहे, LCMच काढायचा आहे. मागच्या एक्झाम्पलमध्ये आपण त्याचा HCF पण काढला, LCM पण काढला. या ठिकाणी फक्त आपल्याला LCM काढायचं आहे. LCM जरी काढायचं असेल तरी आपल्याला या ठिकाणी फॅक्टर्स काढावेच लागणार आहे. तर चला फ्रेंड्स, आपण याचे फॅक्टर्स काढून घेऊ. बघा, फर्स्ट कॉलममध्ये 36 लिहिलं अँड सेकंड कॉलममध्ये 42. ओके, तर आता लास्टला 6 आहे, लास्टला 2 आहे, त्याच्यामुळे दोघांना 2 ने डिवाइड होऊ शकतं. मग पहा, 2 1चा 2, 3 मधून 2 गेला राहिला 1, 2 8चा 16, 2 2चा 4, 2 1चा 2. आता पहा, 18 तर 2च्या टेबलमध्ये येतो, पण 21 हा 2च्या टेबलमध्ये येत नाही, परंतु हे दोघं नंबर 3च्या टेबलमध्ये येतात, म्हणून आपण याला 3 ने डिवाइड करूया. पहा आता 3 6चा 18 अँड 3 7चा 21. आता 6ला तर 2 ने डिवाइड होतं, 3 ने डिवाइड होतं, 6 ने पण डिवाइड होतं, परंतु 7 हा प्राईम नंबर आहे ना, 7ला 7नेच डिवाइड होईल. मग या दोघांना कोणत्याही एकाच सारख्या संख्येने डिवाइड करता येऊ शकत नाही, म्हणून आपल्याला या ठिकाणीच थांबावं लागेल. मग आता आपलं फॅक्टर्स आलेलं आहे. तर चला फ्रेंड्स, मग आपण आता याचा LCM काढूया. मग या ठिकाणी म्हणायचं देअरफॉर LCM इज इक्वल टू, आधी फॅक्टर्स लिहावे लागतील उभे, 2 × 3, त्यानंतर हे आडव्या साईडचे फॅक्टर्स घ्यायचे खालचे, 6 × 7, 2 3चा 6 आणि 6 7चा 42. ओके फ्रेंड्स, आणि आता पाहिजे दोघांची मल्टिप्लिकेशन आपल्याला करायची आहे. 6 1चा 6, 6 2चा 12, कॅरी ऑन 1, 6 4चा 24 आणि हा 1 25. किती आले फ्रेंड्स या ठिकाणी? 252. आपला आन्सर काय आलं फ्रेंड्स? 252. या दोघांचा LCM आले आहे 252. तर पहा, आता नेक्स्ट सेकंड क्वेश्चन दिलेला आहे 15 25 अँड 30. या तिघं नंबर्सचे फॅक्टर्स काढून तुम्हाला LCM काढायचं आहे. तर आधी आपण यांचे फॅक्टर्स काढूया. आपण या ठिकाणी कॉलम आखून घेऊ. फर्स्ट कॉलममध्ये 15, सेकंडमध्ये 25 अँड थर्डमध्ये येणार आहे 30. पहा फ्रेंड्स, लास्टला 5 5 आणि 0 आहे, त्याच्यामुळे या ठिकाणी यांना 5 ने डिवाइड होऊ शकतं. मग आपण याला 5 ने डिवाइड करूया. 5 3चा 15, 5 5चा 25, 5 6चा 30. पहा फ्रेंड्स, आता या ठिकाणी 5 हा प्राईम नंबर आहे, 5ला तर फक्त 5नेच डिवाइड होणार, पण 3ला 3ने डिवाइड होतं आणि 6लाही 3ने डिवाइड होतं. आपण या दोघांना 3 ने डिवाइड करूया. मग या ठिकाणी मी यांना 3 डिवाइड करायला घेतला. 3 1चा 3, 3ने तर 5ला डिवाइड होत नाही, म्हणून हा 5 असला तसं आपण खाली घेणार आहोत. अँड 3 2चा 6, म्हणून या ठिकाणी हा 2 खाली आला. आता इथे राहिलेले नंबरच आहेत, यांना असं एकही संख्या नाही की त्या दोघांना एकच संख्येने भाग जाईल, म्हणून या ठिकाणी आपल्याला फॅक्टर्स न काढता इथंच थांबावं लागेल, पुढे याचे फॅक्टर्स येणार नाहीत. मग आता आपण याचा LCM काढूया. देअरफॉर LCM इज इक्वल टू, आता हे फॅक्टर्स लिहावे लागतील. 5 × 3 × 5 × 2. ओके फ्रेंड्स, या ठिकाणी आपण आता यांचे फॅक्टर्स लिहून घेते. पहा आता, 2 5चा 10, 10 3चा 30 आणि 35चा किती होतो? 150. या ठिकाणी LCM आला आहे फ्रेंड्स आपला 150. ओके, चला आपला थर्ड क्वेश्चन आहे 18 42 अँड 48. या तिघं नंबर्सचा आपल्याला LCM काढायचा आहे. तर पहा फ्रेंड्स, या ठिकाणी मी कॉलम आखून घेतले आहेत. फर्स्ट कॉलममध्ये 18 42 अँड 48. आता या ठिकाणी पहा, लास्टला काय आहे? 8 आहे, याला 2 ने डिवाइड होईल. इथं 2 आहे, यालाही 2 ने डिवाइड होईल. इथे 8 आहे, यालाही 2 ने डिवाइड होईल. तर चला फ्रेंड्स, आपण या तिघं नंबर्सला 2 ने डिवाइड करूया. 2 9चा 18, 2 1चा 2, 2 2चा 4, 2 1चा 2, 2 1चा 2, 2 2चा 4, 2 4चा 8. ओके, आता बघा
9ला 2ने डिवाईड होत नाही, पण 3ने डिवाईड होतं. 21लाही 3ने डिवाईड होतं आणि 24लाही 3ने डिवाईड होतं. म्हणून या तिघा नंबर्सला आपण 3ने डिवाईड करूया. 3 3चा 9, 3 7चा 21, 3 8चा 24. आता पहा, हे दोन प्राईम नंबर आहेत. या दोघांना स्वतःनेच भाग जाईल. मग असा एकही नंबर नाही की त्या नंबरने या तिघांना डिवाईड होऊ शकतं. म्हणून आपल्याला पुढचे फॅक्टर्स काढता येणार नाही. मग आपण याचा LCM काढूया. मग या ठिकाणी म्हणायचं देअरफॉर LCM इज इक्वल टू, यांचे फॅक्टर्स लिहावे लागतील. 2 × 3 आणि या साईडचे खालचेही फॅक्टर्स घ्यावे लागणार आहेत आपल्याला. 3 × 7 × 8. ओके फ्रेंड्स, आता या ठिकाणी बघा, आपण यांचे 2 गट करायचे म्हणजे आपल्याला मोठं मल्टिप्लिकेशन करताना त्रास होत नाही. 7 8चा 56 होऊन जातो. हा आधी इकडचा करूया वाटल्यास. 2 1चा 2, 2 2चा 4, 2 3चा 6, 6 3चा 80 आणि 7 8चा 56 आणि या दोघांचे मल्टिप्लिकेशन येते फ्रेंड्स 108. म्हणजे या ठिकाणी आपला LCM आलेला आहे 108. ओके फ्रेंड्स, आता पहा, यातला आपला 4th नंबरचा क्वेश्चन आहे. 4, 12 आणि 20 या तिघांचा आपल्याला LCM काढायचा आहे. म्हणून या तिघांचेही आपण आधी फॅक्टर्स काढूया. 4, 12, 20. ओके फ्रेंड्स, पाहता याला 2ने डिवाईड होतं कारण 4 आहे. लास्टला 2 आहे म्हणून 2ने डिवाईड होईल. लास्टला 0 आहे म्हणून 2ने डिवाईड होईल. तर चला फ्रेंड्स, आपण याला 2ने डिवाईड करूया. 2 2चा 4, 2 6चा 12, 2 1चा 2 आणि 0चा 0. याला परत आपल्याला 2ने डिवाईड करावं लागणार आहे कारण तिघा नंबर्सला 2ने भाग जातो. 2 1चा 2, 2 3चा 6 आणि 2 5चा 10. आता 3 प्राईम नंबर आहे, 5 प्राईम नंबर आहे. दोघांनाही एकाच सारख्या संख्येने भाग जाऊ शकत नाही, म्हणून याचे फॅक्टर्स पुढे काढता येणार नाही. मग आता आपण याचा LCM काढूया. या ठिकाणी म्हणायचं आहे फ्रेंड, LCM इज इक्वल टू 2 × 2 × 3 × 5. ओके फ्रेंड्स, मग पहा, 5 1चा 5, 5 2चा 10, 5 3चा 15, 15 2चा 30, 13 2चा 60. मग या ठिकाणी फ्रेंड्स LCM आलेला आहे आपला 60. ओके, आता पहा, या क्वेश्चन नंबर 3 मधला लास्ट 5 नंबरचा क्वेश्चन आहे. या ठिकाणी दिलेला आहे फ्रेंड्स 24, 40, 80 अँड 120. या ठिकाणी आपल्याला 4 नंबर दिलेला आहे. ह्या 4 नंबरचा आपल्याला ॲट ए टाईम आपल्याला याचे फॅक्टर्सही काढायचे आहेत आणि फॅक्टर्स काढून झाल्यानंतर आपल्याला याचं LCM काढायचं आहे. तर चला फ्रेंड्स, आपण यांचे फॅक्टर्स काढूया. फर्स्ट कॉलमला घेतले मी 24, 40, 80 अँड 20. ओके, लास्टला 4 आहे म्हणून याला 2ने डिवाईड होणार. या ठिकाणी तिघं ठिकाणी लास्टला 0 आहे म्हणजे या तिघं नंबर्सलाही 2ने डिवाईड होणार. मग या चारही नंबर्सला आपण 2ने डिवाईड करूया. 2 1चा 2, 2 2चा 4, 2 2चा 4, 0चा 0, 2 4चा 8, 0चा 0, 2 1चा 1 अँड 0चा 0. पुन्हा पहा फ्रेंड्स, फर्स्ट नंबरच्या लास्टला दिलेला आहे 2 म्हणजे याला 2ने डिवाईड होणार. या तिघं ठिकाणी 0 आहे म्हणजे या तिघं नंबर्सलाही 2ने डिवाईड होणार. आपण याला 2ने डिवाईड करूया. 2 6चा 12, 2 1चा 2, 0चा 0, 2 2चा 4, 0चा 0, 2 5चा 10. तर आता या ठिकाणी पहा फ्रेंड्स, 6ला 2ने डिवाईड होऊ शकतं, 10ला 2ने डिवाईड होतं, 20लाही 2ने डिवाईड होतं, पण 5ला 2ने डिवाईड होत नाही. परंतु या ठिकाणी 3 नंबर्सला 2ने डिवाईड होतं, एकालाच होत नाही. मग हा एक आपण जसा तसा खाली घेतला तरी चालेल. मग आपण याला 2ने डिवाईड करूया. 2 3चा 6, 2 5चा 10, 2 1चा 2,
2 झिरोचा 0 अँड हा 5 जसला तसा आपण खाली घेतला. आता या ठिकाणी पहा फ्रेंड्स, 3 प्राईम नंबर आहे, 3ला तर 3नेच डिवाइड होईल. 5 प्राईम नंबर आहे, 5ला 5ने डिवाइड होईल. 10लाही 5ने डिवाइड होईल आणि या 5लाही 5ने डिवाइड होईल. आता ह्या 3 नंबर्सला 5ने डिवाइड होते म्हणून आपण यांना 5ने डिवाइड करूया. आता 5ने तर 3ला डिवाइड होत नाही, मग आपण या ठिकाणी हा 3 जसला तसा खाली घेणार. मग 5 1चा 5, 5 2चा 10 अँड 5 1चा 5. आता 3 आणि 2 या दोघं नंबर्स प्राईम नंबर आहेत. हे कोणाच्याच टेबलमध्ये येत नाही, ते स्वतःच्याच टेबलला येतात. म्हणजे याच्या पुढचे आपल्याला फॅक्टर्स काढता येणार नाही. तर चला फ्रेंड्स, मग आता फॅक्टर्स येत नाही तर आपण यांचं LCM काढूया. मग या ठिकाणी म्हणायचं देअरफॉर LCM इज इक्वल टू, आता फॅक्टर्स लिहून घ्यावे लागतील आधी. 2 मल्टिप्लाइड 2 मल्टिप्लाइड 2 मल्टिप्लाइड 5, मग या साईडचा खालचा 3 अँड मल्टिप्लाइड 2. ओके फ्रेंड्स, आता आपल्याला याचा LCM काढायचा आहे. पहा मग 2 2चा 4, 4 2चा 8, 8 5चा 40, 40 मल्टिप्लाय 3 2चा 6. ओके, मग आता पहा 6 0चा 0 आणि 6 4चा काय होतं फ्रेंड्स 24. मग या ठिकाणी यांचा चारही नंबरचा LCM आलेला आहे 240. ओके फ्रेंड्स, तर चला फ्रेंड्स आपण आता नेक्स्ट क्वेश्चनकडे बघा. या ठिकाणी आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे 4th नंबरचा. फाइंड द स्मॉलेस्ट नंबर विच when divided by 8, 9, 10, 15, 20 gives a reminder of 5 every time. पहा फ्रेंड्स, या ठिकाणी तुम्हाला म्हटलेलं आहे एका संख्येला असा कोणता तरी एक नंबर आहे की त्याला 8ने 9ने 10ने 15ने आणि 20ने या संख्यांनी भागलं, म्हणजे आपण डिवाइड केलं या नंबर्सने, या सर्व नंबर्सने डिवाइड केल्यानंतर प्रत्येक वेळी एव्हरी टाईम म्हणजे प्रत्येक वेळी जे रिमाइंडर आहे आपलं खालची जी बाकी असते ती बाकी किती येते 5 उरते. तर अशी लहानात लहान संख्या लिहा. तर असा कोणता नंबर्स आहे की या सगळ्या नंबर्सने डिवाइड केल्यानंतर खाली रिमाइंडर 5 शिल्लक राहतं. तर चला फ्रेंड्स, मग आता आपल्याला तो नंबर शोधायचा आहे. आता आपल्याला काय सांगितलं आहे, कुठला नंबर म्हटलं आहे स्मॉलेस्ट नंबर. या ठिकाणी काय म्हटलेलं आहे स्मॉलेस्ट नंबर शोधायला सांगितलं आहे. म्हणजे आपल्याला काय शोधावं लागणार आहे फ्रेंड्स, या ठिकाणी HCF या ठिकाणी आपल्याला याचा काढावा लागणार आहे. सॉरी LCM या ठिकाणी आपल्याला काढावं लागणार आहे फ्रेंड्स. सॉरी लोएस्ट नंबर हा, LCM म्हणजे लोएस्ट. तर आपण आता याच्या आधी फॅक्टर्स काढूया. फर्स्ट कॉलममध्ये मी घेतला 8, 9, 10, 15 अँड 20. ओके फ्रेंड्स, बघा आता 8ला 2ने डिवाइड होतो, 9ला तर 2ने डिवाइड होत नाही, 10ला 2ने डिवाइड होतं, 15लाही 2ने डिवाइड होत नाही, पण 20ला 2ने डिवाइड होतं. बघा 3 नंबर्सला 2ने डिवाइड होते. फक्त हे दोनच नंबर आहेत की त्यांना 2ने डिवाइड होत नाही, पण 3 नंबर्स आहेत की त्यांना होतं म्हणून आपण याला 2ने डिवाइड करूया. 2 4चा 8. आता 9ला डिवाइड होत नाही 2ने म्हणून 9 आपण जसला तसा लिहिला. 2 5चा 10. आता पहा 15ने डिवाइड होत नाही म्हणून आपण 15 हा जसला तसा लिहिला परत. मग घेतला मी 2 1चा 2, 0चा 0. पहा फ्रेंड्स, आता परत 4ला 2ने डिवाइड होतं, याला होत नाही, याला होत नाही, याला होत नाही, याला होत नाही. फक्त 2च नंबर असे आहेत की त्यांना 2ने डिवाइड होतं म्हणून 2 चालणार नाही. 3ने तर फक्त 9लाच डिवाइड आणि 15लाच डिवाइड होतं. पुन्हा 2च नंबर येतात, 3 नंबर तसेच राहून जातात म्हणून 3 चालणार नाही. मग 5 बघूया, 4चाही जाणार नाही. मग 5 बघूया, 5ला 5ने या 5ला डिवाइड होतं, 15ला डिवाइड होतं, 10ला डिवाइड होतं. बघा 5 नंबर्सपैकी 3 नंबर्सला 5ने डिवाइड होतं म्हणून आपण याला 5ने डिवाइड करूया. आता 5ने 4ला डिवाइड होत नाही म्हणून आपण 4 जसला तसा लिहिला. 5ने 9लाही डिवाइड होत नाही म्हणून 9ही जसला तसा लिहिला. 5ने 5ला डिवाइड होतं, 5 1चा 5, 5 3चा 15, 5 2चा 10. बघा आता त्यानंतर पुन्हा बघावं लागणार आहे. आता या ठिकाणी 4ला 2ने डिवाइड होईल, 9ला होणार नाही,
1लाही होणार नाही, 2नेही होणार, 3लाही 2ने डिवाईड होणार नाही, 2ला होईल. दोनच नंबर असे आहेत की यांना 2ने डिवाईड होतं आणि मग 9ला 3ने होतं, या ठिकाणी 3नेच होतं. मग आधी 3 घ्या किंवा 2 घ्या, कारण दोघांचेही 2 नंबर्स आहेत. मग मी 2 घेतला आधी. चालतं आहे. 2 2चा 4, हा 9 जसला तसा येईल 1, पुन्हा 3 पण जसला तसा 2 1चा 2. आता बघा हे 2 नंबर आहेत की त्यांना 3ने डिवाईड होतं, म्हणून आता आपण याला 3ने डिवाईड करूया. 2ला 3ने डिवाईड होत नाही, म्हणून हा 2 जसला तसा खाली आला. 3 3चा 9, 1 जसला तसा खाली. 3 1चा 3, हा 1 जसला तसा खाली. आता 2 आणि 3 यांना कुठल्याच एका नंबरने भाग जात नाही, म्हणून आपण या ठिकाणीच थांबायचं आहे. आता आपल्याला याचं काय काढावं लागणार आहे फ्रेंड्स? स्मॉलेस्ट म्हणजे लहानात लहान नंबर, म्हणजेच एलसीएम. एलसीएम आपल्याला या ठिकाणी काढावं लागणार आहे. मग आपण म्हणायचं देअरफॉर LCM इज इक्वल टू, आता आपल्याला याचे फॅक्टर्स लिहून घ्यावे लागतील. पहा फ्रेंड्स, मग 2 × 5 × 2 × 3 × 2 × 3, हे 1 1 नाही घेतलं तरी चालतात. मग फ्रेंड्स आपण आता याची मल्टिप्लिकेशन करणार आहोत. पहा या ठिकाणी आता 5 2चा 10, 10 2चा 20, 23चा 60, इथपर्यंत आलं याचं 60, आणि 3 2चा 6. मग आता पहा फ्रेंड्स, 6 0चा 0, 6 6चा 36. या ठिकाणी काय आला फ्रेंड्स आपला LCM? 36 आलेला आहे. पण आपल्याला कसा नंबर विचारला आहे की या ठिकाणी तर 60ला आपण या सगळ्या नंबर्सने डिवाईड होणार आहे. आपल्याला असा नंबर्स हवा आहे की ज्याच्यात 5 खाली त्याची रिमाइंडर शिल्लक राहील. मग असा नंबर आपण लिहून घ्यायचा फ्रेंड्स. द स्मॉलेस्ट नंबर इज इक्वल टू, हा 360, आणि याच्यामध्ये आपल्याला बाकी किती उरणार नंबर पाहिजे? 5. रिमाइंडर 5 राहते ना, म्हणून आपण त्यात तो 5 ॲड केला. तर जो नंबर आपल्याला मिळाला तो आहे 365. असा हा एक नंबर आहे 365 की ज्याला 8ने 9ने 10ने 15ने 20ने कोणत्याही नंबरने या संख्येला डिवाईड केलं तरी याची बाकी म्हणजेच रिमाइंडर 5 शिल्लक राहणार आहे. तुम्हाला जर शंका असेल फ्रेंड्स तर आपण एखादं उदाहरण सोडवून पाहूया, म्हणजे तुमच्या लक्षात येईल. या ठिकाणी पहा फ्रेंड्स, मी आता ह्या नंबर्सला एक एक नंबरने डिवाईड करून दाखवणार आहे तुम्हाला. पहा फ्रेंड्स, आता हा जो 365 आहे, आता याला मी 8 म्हणा 10 म्हणा 9 म्हणा कुठलाही नंबर घ्या, तर मी याला 9ने डिवाईड करते. समजा 9 4, मग याला मग तुम्ही 9चा टेबल म्हणा. पहा फ्रेंड्स, 9 4चा 36 येतो. मग या 9 4मधून या 36मधून 36 मायनस झाला आला 0, राहिला कोणता नंबर फ्रेंड्स? 5. आता 5ला 9ने डिवाईड होतं का? नाही, म्हणून या ठिकाणी 0चा भाग दिला आपण. या ठिकाणी 0 घेतला पुढे. 9 5चा 9 5चा 45. या ठिकाणी किती आला फ्रेंड्स? 9 5चा 45. आता 50मधून 45 गेले, किती राहिले फ्रेंड्स? पुन्हा रिमाइंडर या ठिकाणी आपलं 5च शिल्लक राहिलं. येते फ्रेंड्स लक्षात? अशा पद्धतीने याला कुठल्याही नंबर्सने आपण डिवाईड केलं 365ला या 5 नंबर्सपैकी, तर खाली रिमाइंडर तुमचं 5च शिल्लक राहणार आहे. ओके फ्रेंड्स, थँक्यू, बाय.